या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी सूटबूट घालून मंत्री महोदय आले तर मागं पुढे करायचं आणि त्या ठिकाणी फायदा घ्यायचा एवढंच आल्यानंतर परत इथून माळुंग्याला जायला आम्हाला 2 तास लागतात. एवढी भयंकर परिस्थिती सर. 6 महिने झाले त्यांनी काम तिथं आता गटर करायला घेतली सर. विचार समोर नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून शासन प्रशासन हल्ले आहे. चाकणमधील याच असुविधांच्या बाबत रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी मंत्री उदय सामंत यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. चाकण एमआयडीसीमधील रस्ते, पाणी, वीज, कचरा, वाहतूक कोंडी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर शासनाकडून ठोस निर्णय घेण्यास सुरुवात करण्यात आली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीमधील काही भागात रस्त्यांची पाहणी करून चाकणमधील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. अनेक महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. याबाबतचे सविस्तर वृत्त याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहूया. चाकणमधील वाहतूक कोंडीमुळे अनेक विषय चव्हाट्यावर आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या भागातील महामार्गावरील अनेक अतिक्रमणे पुढील 15 दिवसात काढण्याची मोठी कारवाई होणार आहे. त्यामुळे अनेकांना रोगापेक्षा इलाज भयंकर या उक्तीचा प्रत्यय येण्याची शक्यता आहे. चाकण शहरात पालिकेकडून काहींना नोटिसा देण्यात आल्या असून अनेक मोठी अतिक्रमणे काढण्याची कारवाई सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर सर्रास खेड तालुक्यात काढली जाणार आहेत. वरिष्ठ प्रशासनाकडून आलेल्या सक्त सूचनांमुळे अनेक मोठ्या कारवाया पुढील काळात पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाळूमामा देवस्थानच्या 60 कोटी 75 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत श्री यमाई देवस्थान ट्रस्ट कणेरसर तालुका खेड जिल्हा पुणे इथल्या तत्कालीन सचिव रागिनी खडके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या कार्यकाळातील सन 2020-21 ते 2022-23 या 3 वर्षांच्या कामकाजाची विशेष तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी मुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव विधी व न्याय विभाग, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य व सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 20 जानेवारी 2020 रोजी यमाई देवस्थानचे विश्वस्त बरखास्त करून शासकीय कमिटी तत्कालीन सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी नियुक्त केली होती. त्यामध्ये सचिव म्हणून तत्कालीन धर्मदाय निरीक्षक पुणे रागिनी खडके यांची नियुक्ती झाली. त्या 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरिता सचिव होत्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा बाळूमामा देवस्थानमधील 60 कोटी 75 लाखाच्या अफरातफर प्रकरणी रागिनी खडके यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्या फरार असल्याचे प्रसार माध्यमातून समजले. त्यांना निलंबितही केले आहे असे टावरे यांनी निवेदनात म्हटले आहे. राजगुरुनगर शहरात वैद्यकीय कचरा काही रुग्णालयांकडून उघड्यावर टाकला आणि जाळला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पुढे जेवण खेड तालुक्यातील रेटवडी येथील धनंजय रेटवडे यांच्या घराच्या बाहेरील शेडमध्ये रात्री 2 वाजता कुत्र्यांच्या हल्ल्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी कोल्हा लपून बसला होता. धनंजय रेटवडे व वन विभागाला पकडण्यात यश आले. कोल्हा रेस्क्यू करून जंगल अधिवासात सोडण्यात आला. व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिन्याला महत्त्व आहे. विशेषतः महिला वर्गाकडून विविध व्रत आणि वजा यांचे पारंपरिक पद्धतीने आचरण केले जाते. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत असल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. श्रावण महिन्यातील महिलांच्या सणोत्सवाची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होत आहे. श्रावणातील पहिल्या सोमवारी नागपंचमीचा सण आल्याने शिवशंकराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकरसह सर्वच शिवशंकराच्या मंदिरात स्थानिकांनी भाविकांच्या दर्शनासाठी जय्यत तयारी केली आहे. होलेवाडी ते खरपुडी या 7 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. प्रवासासाठी व नागरिकांना जीवघेणा ठरलेल्या या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या विरोधात खरपुडी तालुका खेड या ठिकाणी रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण अवताडे यांनी थेट मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त केला. कोरेगाव फाटा वासुली फाटा परिसरात शनिवारी आमदार आदित्य ठाकरे आले असता पंचायत समिती सदस्य सारिका गोगावले यांनी नागरिकांच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
परिसरातील वाढती वाहतूक कोंडी तसेच MIDCकडून योग्य कचरा व्यवस्थापनाची सोय नसल्याने ओढ्या नाल्यांमध्ये टाकला जाणारा कचरा नदीत वाहून येतो आहे। त्यामुळे कोरेगाव खुर्द, कोरेगाव बुद्रुक, चांदूस, पिंपरी बुद्रुक, गोणवडी, बोरदरा या गावांसह परिसरातील पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत। उद्योगमंत्री चाकण MIDCला भेट देणार म्हणून कचऱ्याचे ढीग JCB मशीनद्वारे ओढ्यामध्ये टाकले। ओढ्यामध्ये ढकलण्याचे 2 दिवसांपासून काम सुरू असल्याचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले आहे। चाकण MIDCमधील महाळुंगे आरू वस्ती रस्त्याची अशी दुर्दशा झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी कळवले आहे। कडाचीवाडी येथे घनकचरा स्वच्छता अभियान चालू असून देखील अनेक जण अजूनही सर्रास रस्त्यावर कचरा आणून टाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। कचरा टाकतात गावले आहे दोन्ही व्यक्ती मेदकरवाडीची आहे। मेदकरवाडी ग्रामपंचायत एवढं उत्पन्न आहे तरी जाताना आम्हाला वाटायचं राशेकर पोसेकर जातारी नाशिक परवडा त्यामुळे चाकणमधील समस्या, उद्योगमंत्र्यांकडून पाहणी, उद्योजकांसोबत बैठक, VCद्वारे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, अनेक महत्त्वाचे निर्णय। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून शासन प्रशासन हललं आहे। चाकणमधील याच असुविधांच्या बाबत रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी मंत्री उदय सामंत यांनी मोठे निर्णय घेतले आहेत। चाकण MIDC मधील रस्ते, पाणी, वीज, कचरा, वाहतूक कोंडी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर शासनाकडून ठोस निर्णय घेण्यास सुरुवात करण्यात आली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण MIDC मधील एलवाडी, सावरदरी आदी भागात रस्त्यांची पाहणी करून चाकणमधील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। चाकण MIDC मधील कारखान्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणारे जीवघेणे अपघात या सगळ्या त्रासाला कंटाळून 20 लघु उद्योगांनी त्यांच्या कंपनीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये आले होते। यावेळी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। येत्या 31 ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत VCद्वारे बैठक घेण्यात आली। या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत म्हणाले। वाहतूक कोंडीबाबत शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म निर्णय घेतल्याची माहिती मंत्री सामंत यांनी बैठकीनंतर दिली। RMC सारखे मटेरियल वापरून शॉर्ट टर्म मध्ये खड्डे बुजवले जातील असेही ते म्हणाले। अनेक रस्ते मंजूर झालेत, जे कंत्राटदार वेळेत काम करत नाहीत त्यांना ब्लॅकलिस्ट टाकली जाईल। घनकचरा प्रश्न महत्त्वाचा आहे, आम्ही त्यासाठी जागा देतोय। PMRDA त्याबाबत टेंडरही निघाले असल्याचे सामंत म्हणाले। दरम्यान मंत्री सामंत यांनी अधिकाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। केवळ मंत्री किंवा अधिकारी येऊन पाहणी करून जाणे हा सरकारचा उद्देश नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले। केवळ पाहणी नव्हे तर निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले। चाकण येथील स्थानिक आणि उद्योजकांना 100% न्याय मिळेपर्यंत प्रशासन कटिबद्ध राहील असा विश्वासही उद्योगमंत्र्यांनी चाकणमधील बैठकीत व्यक्त केला। या बैठकीत खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, नीलम गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योगांचे प्रतिनिधी आदींनी विविध विषय मांडले। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकणमधील समस्या आणि त्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबत सविस्तर विश्लेषण मंत्री आणि उद्योजकांच्या समोर केले। पाणी, पार्किंग आणि कोंडीबाबत मंत्री म्हणाले, चाकण MIDC मधील अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिक बाबत पोलीस कारवाई करतील असेही सामंत म्हणाले। चाकणमधील रस्त्यांची रुंदी वाढवली जाणार आहे। विजेची समस्या सोडवण्यासाठी सबस्टेशन वाढवले जातील। चाकण MIDC मधील पाणी पुरवठा आणि चाकण MIDC व 19 गावे पाणी योजना याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर विषयांवर संबंधित मंत्री स्वतः इथं येऊन बैठक घेतील, त्याबाबतही तोडगा काढला जाईल। दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी केवळ चाकणमधील समस्यांच्या बाबत बैठक घेतली। बैठक घेऊन सर्व प्रश्नांवर तोडगा काढला जाईल। मी सुद्धा 2 महिन्यातून एकदा येईन किंवा बैठक घेईन असेही सामंत म्हणाले। दरम्यान आजपासून 10 महिन्यात उद्योजकांना अपेक्षित सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन ठरवण्यात आली असल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले। तसेच मी प्रत्येक 2 महिन्याला बैठक घेणार, आढावा घेणार असल्याचंही सामंत म्हणाले। दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? चाकणमधील बैठकीत VCद्वारे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने उद्योगांच्या समस्या सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत।
चाकण पालिकेचा डीपी तातडीने मंजूर करून येथील समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय. चाकणमधून उद्योग जाणार अशी वृत्ते माध्यमांमध्ये येत असून ती महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्रित प्रयत्नाने चाकणमधील समस्या सोडवण्याचे आवाहन देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे. मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रीकास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नोपॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 विभागांनी एकत्र येऊन तात्काळ कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्र आणि विद्युत उपकेंद्रासाठी MIDC कडून जागा उपलब्ध करून देण्यासह चाकण शहराच्या विकास आराखड्याला तात्काळ मंजुरी देण्यात येईल अशी घोषणाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोरे, आमदार बाबाजी काळे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर अनबलगन, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्यासह चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, ऊर्जा, पोलीस, नगररचना, कामगार, PMRDA आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान चाकणमधील या बैठकीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा आणि निर्णय घेण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. चाकण MIDC मधील कोर्टयार्ड मेरिएट या हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत नेमकं काय काय घडले सविस्तर पाहूया. काम करत असताना आपण बघितलं असेल की सध्या काम चालू आहे, कोणी सेफ्टी नॉट पाळला नसेल. आपण बघितलं असेल की सगळे आहे बाहेर आलेले आहेत. तर ॲक्च्युली इश्यूची कृपा आहे की होत नाही, पण ते SOP सुद्धा फॉलो केल्यावर आम्ही इम्प्लिमेंट करू नेक्स्ट पुढे ट्रॅफिकच्या इश्यू 15 दिवसाच्या आत विदिन कंट्रोल आणणे. एक जो क्रिटिकल रेड झोन्स आहे त्याची प्लॅनिंग 15 दिवसाच्या आत करून 3 महिन्याच्या आधी संपवणे आणि एक 10 महिन्याचा प्लॅन 500 किलोमीटरचा तो 10 महिन्यामध्ये संपवणे. 2 महिन्यामध्ये त्याची प्लॅनिंग करून या पद्धतीने डिवाइड केलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला तात्काळ काय करायचं तरी काय आपल्याला रेड्यूस सेट होतोय इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये किंवा चाकणच्या बाबतीमध्ये 10 महिन्यामध्ये आपल्याला धूर काढायचं आणि 1 महिन्यामध्ये पहिला आपल्याला आवश्यक आम्ही सर्व लोकांनी सहभाग द्यावा. तुमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला पण त्रास नको नका, कारण ते मला फोन देतील आम्ही एकदा आणि काही फायदा नाही आहे. तर आपण सर्व एकत्रित करून काम करू. मला विश्वास आहे 10 महिन्याच्या आत आपला विषय ॲब्सोल्युटली चांगल्या पद्धतीने संपू. बाकी आता जिल्हाधिकाऱ्यांनी एक मुद्दा या ठिकाणी मांडलाय की MIDCने जर घनकचरा प्रकल्पासाठी किंवा याच्यासाठी जर जागा दिली तर PMRDA कडनं ते ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. तर आपण आज जर इन्स्ट्रक्शन PMRDAला दिले तर ते ताबडतोब ते पण साहेब काम सुरू होऊ शकतं. PMRDAचं काय म्हणजे अभिजित चौधरी सर, आपल्याला जागा मिळाल्यानंतर सर आपण काम सुरू करू शकू. म्हणजे आपल्याला निविदा करायला लागते, त्याच्यामध्ये एक 3 महिन्याच्या आत आपण वर्क ऑर्डर प्लेस करू सर. सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग फॅसिलिटीची करता येईल सर ते आपल्याला. हो सर, करता येईल. फक्त प्रोसेसिंग फॅसिलिटी जी आहे ती सर आपल्याकडनं आपण चालवू शकतो. PMRDA ते उभारेल ती आणि तिच्यावरती मग ज्या ग्रामपंचायती आहे त्यांनी कचरा आणून ते प्रोसेस हे करा, म्हणजे तिथे ते देऊ शकते प्रोसेसिंगला. दुडी उद्योजक जे आहे तिथले जे व्यावसायिक काय म्हणणं आहे, सगळ्या एजन्सीकडे जातात ते, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. तर तुम्ही कलेक्टर म्हणून ही जबाबदारी घ्यायला तयार आहात सगळ्यांची इंडस्ट्री बेल्टची. येस सर, ते सांगत आहे की जे आता आपला GR निघालेला आहे ना त्याचे 2 कॉम्पोनेंट आहे. त्याच्यामध्ये एक कॉम्पोनेंट आहे चाकणची संपूर्ण व्यवस्था सुधारणे आणि दुसरी एक सर कमिटी स्थापित केलेली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आता सर सिंगल पॉईंट ऑफ कमांड सर्व जे इंडस्ट्री सोबतचे जे विषय आहे त्याला कलेक्टर ऑफिसला केला आहे सर. तर इथे या ठिकाणी जे इंडस्ट्रीचे बसलेले सर्व लोक आहेत, आम्ही जे मेट्रिकचा जे कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये शिफ्ट केलेला आहे. तर आता तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही आहे. कोणत्याही डिपार्टमेंटचे देखील इश्यूज आहेत, अगदी सेंट्रल गव्हर्नमेंट मला हायवे करायला काही GSTचे लोक सुद्धा बरेच ठिकाणी त्रास देतात. तर त्याच्याबद्दलचे सुद्धा जे विषय आहे ते आता सर्व सिंगल पॉईंट ऑफ कमांड आहे. आम्ही त्याच्याबद्दलचा एक फोन नंबर सुद्धा एक लँडलाईन इश्यू करणार आहे.
कंपनीबद्दल कुठलाही विषय आला तर ते आपण आमचे सिंगल पॉईंट ऑफ कमांड कलेक्टर ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचे, म्हणजे सांगायचे, तिथून तुमचं सोल्युशन दिला जातील. माझ्या त्याच्यामध्ये तुम्ही SOPC देतील की तुम्ही पहिला ट्राय लाईन डिपार्टमेंटकडे करा आणि त्याने जे वेळेमध्ये सर्व्हिस उपलब्ध करून त्याने जे काम आहे ते त्याने केलं नाही तर आमच्याकडे तुम्ही थोडी आता परत तेच कशाला काम लावता तुम्ही? तुम्हाला जिम्मेदारी आहे सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट ठेवा. तुम्ही जे तुमच्या अधिकाऱ्यांची टीम बनवा, त्याच्यामध्ये हे सगळे लोक घ्या, PMRD चे घ्या, MSCB चे घ्या, या आपल्या आणखी पूर्ण MIDC चे घ्या, हे सगळं घ्या ना तुम्ही. सर ऑलरेडी परत चक्र भरायला कशाला लावता? सर ते सांगतो ना की ऑलरेडी झालेलं आहे. आमच्याकडे आम्ही GR पण निघालेला आहे. गव्हर्नमेंटने 3 दिवसाआधी GR काढला GR आहे. निघून नुसता उपयोग नाही. सर तुम्ही काय करायला लागेल आता यांना सिंगल विंडो, मुख्यमंत्री काय म्हणाले, 1 विंडो क्लिअरन्स. त्यांना 1 विंडो जिथे जे काय अडचणी आहेत त्या आपल्याला दिल्या पाहिजे ना, दूर केल्या पाहिजे. म्हणजे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आता ते ह्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, याच्यामध्ये त्यांची वेस्ट होते. त्यांना एनर्जी नवीन पाहिजे, तिकडे लाईट पाहिजे, ती न मिळता त्यांची वेस्ट होत चालली आहे. सर त्यामुळे तसं करू नका तुम्ही. तुम्ही आता ते याचं सबस्टेशन साठी MIDC मंत्री महोदय तुमचे ते आहेत ना आपले जागा देणारे, त्यांना जागा देऊन टाका ताबडतोब. जागेचं इंडस्ट्री असोसिएशन बरोबर आणि MIDC बरोबर चर्चा झालेली आहे. तो जागेचा विषय सुद्धा पुढच्या 8-10 दिवसामध्ये क्लिअर होईल. ज्या सबस्टेशनसाठी लागणार, इव्हन पोलीस स्टेशनसाठी सुद्धा जागा MIDC द्यायचं मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जिथं सार्वजनिक सुविधेसाठी लागणार आहे ते ऑलरेडी आम्ही निर्णय घेतलाय. तुम्ही फक्त कुठं कुठं लागणार ते सांगा आणि त्या एजन्सीने सांगा ना, जिल्हाधिकारी साहेब, पुढच्या जसं तुम्ही सांगितलं की पार्किंगला जागा लागणार, आम्ही आज निर्णय घेतला की OS तुम्हाला देऊन टाकायचं, बरोबर आहे, काम होईपर्यंत. तसंच पुढची आता पोलीस स्टेशनला लागणार असेल, महावितरणला लागणार असेल, एक पत्र डायरेक्ट तयार करू, आम्ही डायरेक्ट कोणाला देऊन तुम्हाला देऊन टाकूनच आवडतो. सर आम्ही पाठवतो. आणि पण कचऱ्यासाठी सुद्धा आणि तुमचं घनकचऱ्याच्या प्रकल्पाचं आपण सांगितलं 8 ते 10 जण. हो सर ते आमची कमिटी थोडी देऊ आम्ही. मंत्री महोदय, हा सर, तुम्ही किती दिवसात जागा देणार त्यांना? सर 8 ते 10 दिवसात टाइम पाहू, परत त्याची मीटिंग घ्यायला नको. नाही साहेब, 100% तयारी केली आहे, किती दिवसात देणार तुम्ही? साहेब COPD जे आहेत 8 दिवसामध्ये आपण घनकचऱ्याची जागा देतोय, PMRD ला आणि महावितरणला जी जागा लागते त्या जागेचा स्टेटस होता डेप्युटी स्टेटस काय 8 दिवसात आपण देऊ शकतो. साहेब दोन्ही जागा आम्ही 8 दिवसात देतो, दोन्ही. म्हणजे सब स्टेशनला लागणारी सबस्टेशनला लागणारी जागा 8 दिवसात देणार. नक्की हो हो. एक सर टाइम बॉम्ब ठरवून टाका. आणि अभिजित चौधरी, तुम्ही कधी याचं टेंडर काढे प्रोसेस चालू करणार? सर आम्ही इमिजिएटली करतो सर टेंडरची प्रोसेस. RFP तयार करून महावितरणचं कोण आहे? महावितरणला तुम्हाला ही जागा दिल्यानंतर तुम्ही सबस्टेशनचं काम किती दिवसात सुरू करणार? सबस्टेशनचं काम 1 महिन्यामध्ये सुरू होईल, टेंडर वगैरे करून. पण तुम्ही कंडिशनल टेंडर प्रोसिजर सुरू करणार. सर आम्ही आजच तुम्हाला पत्र देतो की MIDC जागा आम्ही सबस्टेशनला देतोय म्हणून. लोकेशन पण टाकून देऊ, प्लॉट नंबर टाकून देऊ, घनकचऱ्याला पण प्लॉट नंबर आम्ही टाकून देतो आजच संध्याकाळपर्यंत. आज तुम्ही साहेब आजच आम्ही सबस्टेशनला आणि घनकचऱ्याला कंडिशनल आम्ही अप्रुव्हल देतो, प्लॉट नंबर सगळं. तरी त्याच्यावर साहेब तरी टेंडर काढावे दोन्ही ठिकाणी. तुम्ही आता तयारी करा MSCB वाले, पाणी करा ताबडतोब आणि तुमची प्रक्रिया सुरू करा. सायमल्टेनियसली दोन्ही कामं चालू होतील. करतो सर, करतो सर. तुम्ही त्यांची जागा मिळाल्यानंतर तुम्ही प्रक्रिया चालू करू नका. नाही आधीच करतो सर, करतो. बोला बोला. नाही साहेब, MSCB वाल्यांना म्हणजे महावितरण वाल्यांना जागा दिली, तुम्ही 1 महिन्यामध्ये टेंडर काढलं तर तुम्ही ते सबस्टेशन पूर्ण किती तारखेपर्यंत करणार? सर आता सर आत्ताच्या MIDCच्या जागेचा सबस्टेशनचा जो विषय निघाला त्याच्यामध्ये आपण 6 महिन्याच्या आत ते सबस्टेशन तयार होईल याची शाश्वती देतो सर. आणि मेन वाईज जो आपला ज्वलंत प्रश्न आता चालू आहे त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी स्टेप्स घेतलेले सर. 2 10चे ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ते 31 ऑगस्टपर्यंत आम्ही दुसऱ्या सबस्टेशनमध्ये बसून ते चालू करणार आहोत सर. त्याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यामध्ये आपल्याला
ते म्हणजे काय ते ना? येस सर करतो सर येस. साहेब याच्यामध्ये केवढीना अधिकार साहेब एक जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिला पाहिजे. काय करू नका, मल्टिपल लोक लावा आणि काम करा. सर नाही साहेब याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना साहेब एक अधिकार दिला पाहिजे आगाऊ ताबा घेण्याच्या संदर्भातला, आणि दुसरा साहेब एक अधिकार दिला पाहिजे की जे अधिकारी आता सांगतायत की 31 ऑगस्ट पर्यंत मी काम करणार आहे, 1 जानेवारी पर्यंत करणार आहे, हे तारखेला साहेब तर झालं नाही तर त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करण्याची पण जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करायचे अधिकार या कमिटीचे नोडल अधिकारी अध्यक्ष म्हणून कलेक्टरकडे आहे ना. कलेक्टरकडे सर, जिल्हाधिकारी सर एक महत्वाचा मुद्दा सर सॉरी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांना आपण करू. सर एक मुद्दा तुम्ही सांगता तो फार क्रिटिकल आहे. आज सकाळी मी मुद्दा थोडी जसं करणार नाही, थोडी कामाचा माणूस आहे, थोडी तिकडे कलेक्टरशिप केले, खूप चांगलं काम केलेलं आहे. सर छान काम करतायत आणि जे आपल्या कन्सर्न मेनले त्यांच्या डिझाईन आणि लेआउट नुसार काम झालं तर नक्की हे 10 महिन्यामध्ये सगळं काही मार्गी लागेल. सर एक मुद्दा सर पॉवरशी संबंधित एक मुद्दा सांगतो सर, आणि फार दुर्दैवी आहे आणि धक्कादायक आहे. एक कॅनेडियन मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिचं नाव आहे लायटेन्स इंडिया. जरा सगळेजण खास करून अधिकाऱ्यांना सांगता MSCDCL च्या गेल्या जुलैमध्ये सर प्रचंड इश्यूज होते. त्यांच्या डायरेक्टरनी एक बाईट दिला. त्याच्यानंतर आपले चीफ इंजिनियर लेवलचे MSCDCL चे मी नाव घेत नाही, त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी आश्वासन दिलं महिंद्रा कंपनी समोर फेज 4 मध्ये ती कंपनी आहे. दिवाळी म्हणजे 2025 च्या दिवाळीला हे काम पूर्ण होईल आणि तुम्हाला पॉवर सप्लाय अनइंटरप्टेड मिळेल असं सांगितलं. आज आपण 16 ऑगस्ट 2026 ला बोलतोय. सकाळी त्यांच्या प्लांट हेडशी मी बोललो, सुहास चिंचवाडे त्यांचं नाव. त्यांनी सांगितलं आजही दिवसाला 5 ते 6 वेळेस पॉवर जाते. मल्टीनॅशनल कंपनीची सर जर ही कथा असेल तर आमच्यासारख्या लोक मल्टीनॅशनल कंपन्यांना तुम्हाला आपल्याला जे एवढा वेळ लागत असेल तर ते चुकीचं आहे. काय MSCDCL काम कोण आहे ते अधिकारी त्यांनी कमेंट केलं होतं आणि केलं तर त्यांची आता ट्रान्सफर झालेली आहे. चीफ इंजिनियर जरग साहेब MSCDCL सर आता त्याला वेळ लागला मल्टीनॅशनल कंपनीला. सर 400 चुकीचा रेकॉर्ड आहे. मुद्दा असा आहे की महिंद्राकडचा जेव्हा आपण रस्ता करायची मागणी केली तेव्हा तिथे देखील अनेक अडचणी होत्या. मागच्या वर्षी ज्यावेळी इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून या ठिकाणी मिटिंग घेतली होती, तुम्ही मला जेवढेच रस्ते सांगितले तेवढ्या रस्त्याला आपण पैसे मंजूर केलेले आहेत. त्यातले निम्मे रस्ते ऐका ना, माझा नाही, डिपार्टमेंट माझं आहे ना. मुद्दा असा आहे की आपण भावनेच्या परत काही गोष्टी सांगतो. आता पण येताना मी एका साईडवर जाऊन येताना तिथं देखील काम सुरू आहे. काम जर सुरू असेल तर ते लवकर केलं पाहिजे म्हणून सांगा. पण सगळे पैसे आपण दिलेले आहेत, 300-350 कोटी रुपये. माणूस आहे ना मंत्री महोदय, जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याला तुमच्या अधिकाऱ्यांना कामाला लावा. त्याच्या मागे त्याला म्हणायचं मॅन पॉवर वाढव, मशिनरी वाढव, पैसे दिलेत, काम करून वेळेत घ्या. अजून 10 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष लावत राहील तर नाही चालणार, बिलकुल नाही चालणार. आपल्या अधिकाऱ्यांना कोण तिकडचा तुमचा इंजिनियर आहे, कोण त्या भागातला MIDCचा अधिकारी आहे, त्याला त्याच्या मना व्हिजिट करायला लावा. सर कुशवाहा बोलतोय, CO MIDC. सर आम्ही आणि कलेक्टर साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये जॉईंट व्हिजिट केली. जेवढे कामं चालू आहे किंवा स्लो प्रोग्रेस आहे त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना सूचना दिलेली आहे की हे कामावर मनुष्यबळ वाढवा, मशीन वाढवा, आणि आम्ही त्याला डेली मॉनिटरिंग मध्ये सर घेतलेलं आहे. त्यामध्ये सर मेनली 2 मुद्दे होते की ज्याच्यामध्ये थोडंसं काम सुरू होता. एक सर ट्रॅफिक आपल्याला पूर्ण वेळ थांबवता येत नाही, ट्रॅफिक सुरू आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मधून ग्लोबल सप्लायसाठी प्रयत्न करू शकतो. आमच्या लक्ष्यामध्ये काय आहे की चांगले मुलं हायर करणे, चांगले लेबर हायर करणे, उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट डेव्हलप करणे. पण आज परिस्थिती अशी आहे की वेल्डर फिटरचे स्किल चांगले वेल्डर फिटर्स आहेत, ते 2-2, 3-3, 4-4 तास प्रवास करून चाकणमध्ये यायला तयार. आम्हाला लेबर शॉर्टेज आहे. म्हणजे आमचं 2 लाख स्क्वेअर फीटचा मॅन्युफॅक्चरिंग टाकायचा प्लॅन आहे. पण आता अशी परिस्थिती आहे की लेबर शॉर्टेज आहे, कारण की लेबरला लागणारा ट्रॅव्हल टाईममुळे त्यापेक्षा त्याचा असा विचार असतो की सिटीमधल्या कुठल्या तरी भोसरी प्रवडे MIDC मध्ये मी काम करतो, तिथे मला 4 तास ओव्हर टाईम मिळतो, त्याच्यासाठी पण ते बरोबर आहे. सो हा मुद्दा हा आमच्या कंट्रोलच्या बाहेरचा आहे. आम्ही कंपनी म्हणून एखादी
बस प्रोव्हाइड करू शकतो, फॅसिलिटी देऊ शकतो, पगार चांगला देऊ शकतो. पण आज सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे टिकून आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या मेहनतीमुळे आज भारताचं एक नाव झालंय जगाच्या प्लॅटफॉर्मवर आणि त्यासाठी लोक चायना सोडून आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचा प्रयत्न करत आहेत. पण हे आमचे काही ग्राउंड चॅलेंजेस आहेत सर, की ज्यामुळे आम्हाला जे आमच्या बियॉन्ड कंट्रोल आहे. म्हणजे आम्ही एखादी उत्तम इंडस्ट्री रन करू शकतो, पण त्यासाठी लागणारा गव्हर्नमेंटचा सपोर्ट ह्या तेवढ्याच गोष्टी सर महत्वाच्या आहेत. आम्ही आमचं एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, त्या आम्ही डिटेलमध्ये त्या मुद्द्यावर बोलू की कुठले कुठले मुद्दे आहेत, काय काय पेन पॉईंट्स आहेत. त्याप्रमाणे तुम्ही चालेल. म्हणजे माझा एक 2-3 मुद्दे असे आहेत की आपण आता फक्त पॉटहोल आणि रस्ता एक्सपान्शन ह्या गोष्टीबद्दल बोलतोय, त्याच्याने 50% ट्रॅव्हल टाइम कमी होईल. पण इफ यू सी की चाकण MIDC 10 वर्षापूर्वी एक 2-3 एंट्री पॉईंट्स आहेत चाकण MIDC. आता आपण जे देहू येलवडी रस्ता गेलो सर, तो रस्ता तो कंटोनमेंट मध्ये जातो आणि तो पण मेन एंट्री पॉईंट नाही. सो मुद्दा असा आहे की जेवढे 10 वर्षामध्ये इंडस्ट्री ग्रोथ झाली, प्रत्येक युनिट झाल्यानंतर त्याच्यासोबत त्याच्या 100 गाड्या व्हायच्या त्याच रस्त्यावर येतात आणि सगळ्यांचा चौक पॉईंट 2-3 आहेत. जसे HP चौक आहे, तळेगाव चाकण चौक आहे, ह्या ठिकाणी पेन पॉईंट होतो. देर आर नो सेकंडरी रोड्स अवेलेबल. म्हणजे आज जर HP चौकात जर जाम असेल तर आम्हाला गाडी तळेगाव मार्गे सिटीमध्ये जावं लागतं. आपण जे सगळं प्लॅनिंग करतो ना, ते आपण 10 महिन्याचे करतो. त्याच्याशिवाय महाराष्ट्र सरकारने 3 वर्षाची प्लॅनिंग केलेली आहे. नॅशनल हायवेचा एक 28 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर होऊन त्याचा लँड ॲक्विजिशन आम्ही कंप्लीट केला आहे. सेकंड रिंग रोडचं आपलं काम चालू जवळपास झालेलं आहे. रिंग रोडचं काम करायचं आणि तिसरा तळेगाव पासून आणि शिक्रापूर कॉरिडॉर पण बरोबर झालेलं आहे. हे 3 आपले काम त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे. आमचा हा प्लॅनिंग या पद्धतीने चालू आहे की MIDC जी चाकण जी आहे त्याने 3 वर्षाची वाढ ही पाहिली पाहिजे. तेव्हापर्यंत सुद्धा आपला इंधन प्रॉब्लेम जे तुम्ही आयडेंटिफाय केले ते एकदम बरोबर आहे आणि त्याच्यावर तुम्ही जे सोल्युशन प्रपोज केले ते पण आम्हाला ऍक्सेप्टेड आहे. सर, माझी रिक्वेस्ट आहे की दोन्ही साहेबांना जोपर्यंत हे ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होत नाही तोपर्यंत ना हलवू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि त्यांना अजिबात हलवलेलं आहे. की त्याचं साहेब भूसंपादन आमच्या शेतकऱ्यांचे एक 5-10 शेतकरी असतील. 2 वर्ष त्या शेतकऱ्यांना 15% परतावे पुढे द्यायचे, याच्यावरून भांडतात. तुमचा कॉन्ट्रॅक्टर फायनल आहे, तुम्ही पैसे दिले, उद्योग विभागाने पैसे दिले. रस्ता जवळजवळ फक्त 2-3 किलोमीटरचा राहिला सर, 75 मीटरचा रोड आहे. रस्त्याची क्वालिटी पण चांगली आहे, परंतु फक्त भूसंपादनाच्या विषयामुळे तो 75 मीटरचा रस्ता. ते विचारतो थांबदार, तू थांब, त्यांना विचारतील. थांबदार तू हा ते क्लिअर करूया असं सर. आम्हाला यामध्ये मी परत सांगतो, मी आणि जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे आमचे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर त्या साईटवर 13 तारीखला होते. त्या ठिकाणी स्पॉटवर सूचना दिलेली आहे. शेतकऱ्यांची चर्चा झाली, इश्यू सर्व्हे सॉर्ट आउट झाले. इंजिनियरला मशिनरी आणि मनुष्यबळ वाढवायची सूचना दिली आणि असेही सांगितले की ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम आले तर जिल्हाधिकारी महोदय तातडीने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देतील आणि तो काम सुरू राहील. आणि शेतकऱ्यांच्या विषयी तर सध्या आमच्याकडे असा कोणताही प्रलंबित नाही असेल तर आम्ही पॉझिटिव्हली त्याचा मार्ग काढू. किरण पडवळ पुढे सर, किरण पडवळ तरी तात्काळ तुम्ही आता शेतकऱ्यांचं काय समजा 95% मोबदला दिलाय, 5% कोणी बाकी राहिले काय डिस्प्यूट असेल तर ते ताबडतोब त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून तो ताबडतोब मार्ग काढणं गरजेचं आहे. नाहीतर तो रस्ता 90% होईल आणि 10% 5% रस्ता जर कंप्लीट झाला नाही तर ते कंप्लीट त्याचा फायदा या इंडस्ट्रीला होणार नाही. म्हणून असे छोटे छोटे व्यक्ती जे आहेत शेतकऱ्यांचे हे सगळे शॉर्ट आउट करून टाकायला लागतील आपल्याला. त्याच्यावर एक किरण या दिवशी पण कलेक्टर साहेब आपल्याला म्हणले मला की तिथलं भूसंपादनाची प्रक्रिया संपलेली आहे. संपली आहे की सांग. सरपंच आहे त्या गावचा सर, त्याला विचारा तिथली भूसंपादनाची प्रक्रिया असं आपण जर करायला गेलो तर नाही आता आपलं
रेप्युटेशन खराब झालं तर नाही चालणार. म्हणून हे तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम काय तो 8 दिवसात आता म्हणाले तर 8 दिवसामध्ये होईल ना? बरोबर. येस सर, होईल सर, होईल. हो, 8 दिवसात होईल. त्यांच्या सिटी बदलायची आहे सर, 400च्या ऐवजी 800 करायचे आहे. 8 दिवसामध्ये कम्प्लीट होईल. हो साहेब, ते करा तुम्ही. साहेब आता दुसऱ्या कोणाचं नाव साहेब असं सांगताय. तुम्ही स्वतः त्याच्यावर लक्ष घालून ते करून घ्या. 8 दिवसात तुम्ही आजपासून करणार, मग 1 वर्ष काय झालं नाही हा मुद्दा आहे. शेंडबाळी तिथे 50चा जो ट्रान्सफर बसवायचा होता 400 केलेला. याच्याशी इंडस्ट्रीचा काही संबंध नसतो. 50चा बसवायचा की 100चा बसवायचा आहे हे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगू नका. 1 वर्षामध्ये तुम्ही केलं नाही की नाही. आता 8 दिवसामध्ये जर केलं नाही तर साहेबांनी स्ट्रिक्टली जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आणि साहेब माझे पण मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सांगितलं अशा अधिकाऱ्यांवर 1-2 कारवाई झाल्याशिवाय सुधारण्यात पण नाही. इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे ते इंडिव्हिज्युअल प्रश्नासाठी आम्ही सिस्टम क्रिएट केला नाही प्रत्येक शुक्रवारीपासून. हा मीटिंग आपल्याला सस्टेनेबल सोल्युशनसाठी आवश्यक होते. त्याच्यावर आपण चर्चा केला तर चालणार नाही. चाकांचे जे अंतर्गत रस्ते ते एमआयडीसीला जोडले जातात ते होतील आणि त्याच्या बायपासला आपल्याला चांगला एक हे होईल. आणि पीएमआरडी काय करते सर, दरवर्षी जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा आहे ना ते एक फेसबुक पोस्ट टाकते आणि इंस्टाग्राम पोस्ट टाकते. आता दरवर्षी त्यांच्या 8 पोस्ट आहेत की तेच रस्ते मंजूर झाले होतील. आम्ही गेलो, आम्ही फॉलो केला की ते म्हणतात फक्त होतील. तर त्याच्यावर जर आपण लक्ष घेतलं लवकरात लवकर तर लवकर आमची ट्रॅफिक सुरळीत होईल. प्रपोजल मंत्रालयामध्ये गेलेला आहे. ते जर सँक्शन झालं तर अनेक त्यांचे नगरपालिकेचे प्रश्न सुटू शकतात. आपल्या चाकांच्या डिस्ट्रिक्ट कोणाकडे आलाय? साहेब जय महाराष्ट्र, मी नितीन गोरे बोलतोय. नितीन साहेब मी आपल्या शिवसेना पक्षाचा नगरसेवक आहे आणि मनीषाताई गोरे त्या ठिकाणी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून काम करतात आपल्या नेतृत्वाखाली. साहेब अनेक दिवसापासून आपल्या चाकण शहराचा डीपीआर प्रलंबित आहे आणि तो जर झाला साहेब तर आपल्या चाकण शहराचे अंतर्गत जे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी करता येतील आणि आपल्याला माझ्यापासून निधी मिळाला त्या ट्रॅफिकला एक चांगल्या पद्धतीने पर्याय आणू शकतो. डीपी कोणाकडे आहे बाबा? साहेब माधुरीताई मिसळांकडे आम्ही सीओ साहेब ठीक आहे. हा विषय संपला. साहेब एक मी विचारतो मी सगळ्यांना जेनरिक सांगतो. शिंदे साहेब माझं नाव तुषार शिंदे आहे. मला प्रचंड अभिमान आहे माझं नाव शिंदे आहे म्हणून. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांचे सोल्युशन्स ऐकलेले आहेत. मी बांधकाम व्यावसायिक आहे. मागच्या 15 वर्षापासून मी चाकणमध्ये बांधकाम करतोय. दुर्दैवाने मी सांगतो मी चाकणमध्ये 15 वर्षापासून बांधकाम करतोय. याची मला लाज वाटते. आत्ता माझ्याकडे मी 2015-16 पासूनचे सगळी कागदपत्र जपून ठेवलेले आहेत. माझ्याकडे येणारे इन्व्हेस्टर्स आणि सगळ्या कस्टमर लोकांना मी हे दाखवून माझ्या फ्लॅट विकलेले आहेत. सरकार आली, सरकार गेली, पण त्या प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक वेळेला आम्ही डीपीचं साहेब तिथं बोलतायत ना, तुम्ही शांत बसा. साहेब डीपीच्या बाबतीतच बोलतायत तुमच्या. नाही आता मी आलो आज डीपीच्या बद्दल मी असिम गुप्तांशी बोललो. मला 5 मिनिटात सांगता येते तो पण बोला तुम्ही. तर त्याच्यामध्ये आता जे कस्टमर लोकांना आम्ही दाखवतो तो आराखडा दाखवून आमचे फ्लॅट विकतो, प्रॉपर्टी विकतो, पण कस्टमर सरकार बदली होती, काही प्रॉब्लेम चेंज होतात सगळे त्याच्यात आणि कस्टमर आम्हाला शिवाय घालतात. आमच्यावर रेरा आहे का? पीएमआरडीवर रेरा का नाही? मागच्या 15 वर्षांपासून जे काय घडलेले एअरपोर्ट झालं सगळं पीएमआरडीच्या नंतर नवीन प्लॅन झाले त्याच्यावर कुठल्याही रेराचं हे नाही, पण आमच्यावर बंधन आहे. त्याच्यामध्ये माझी एकच रिक्वेस्ट अशी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंट झालं म्हणजे पीएमआरडी मध्ये PMAY योजना असतील त्यामध्ये आपण रस्त्याच्या बद्दलच्या गप्पा मारतो, त्याच्यापेक्षा लेबरला वर्कफोर्सला विदिन वर्क परमिट लिमिट मध्ये जर घरं मिळाली ती पण 10-12-14 लाखाची घरं असतात, त्याच्यामध्ये वाहन कमी रस्त्यावर येईल आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सोयीचं होईल. नंबर 2, पीएमआरडी मध्ये सगळ्यात टॉप मोस्ट म्हणजे CEO यांच्या अगोदरचे
आणि त्यांच्या आम्हाला महिवाल साहेब होते, त्यांनापासून मी सांगतोय की जो आम्ही प्रीमियम भरतो तो एका कॉमन ट्रेजरीमध्ये जातो, पण तो कॉमन ट्रेजरीमध्ये जाता त्याला एसक्यू अकाउंट का नाही केलं पाहिजे? मला आता अभिजित सर तुम्हाला हा प्रश्न आहे शिंदे साहेब की तुमचं म्हणणं आहे थोडक्यात समजा म्हणजे आम्हाला जो प्रीमियम आम्ही भरतोय तो जर चाकणच्याच निधीमध्ये वापरला गेला काही टक्केवारी तर त्याचा जास्त चांगला परिणाम बघायला मिळेल. आणि थोडक्यात काय की तुम्हाला जर त्या पद्धतीने जर कोऑर्डिनेटेड इफर्ट्स झाले ते सगळ्यांना एकदम एक सोयीचं टाकून आहे तो आपण मंजूर केलेला आहे आणि तो आता मिसाळ मॅडम कडून आपल्याकडे येईल आणि तात्काळ त्याला मंजुरी देऊ आपण. दुसरा प्रश्न आहे. थँक्यू व्हेरी मच. सरपंच तर आमचा एमआयडीसी महिंद्रा हब ते एमआयडीसीचं जे महिंद्राचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं तिथं जवळजवळ 400 मीटरचा एक रस्ता आहे, तो जवळजवळ गेले 10 वर्ष झाले प्रलंबित आहे. त्याच्या 2-3 वेळा एमआयडीसीकडून टेंडर झाले आणि परत ते कॅन्सल झाले. 99% शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत, 1% राहिलेला आहे. तर तो 1% जर सॉल्व्ह झाला तर आज निकोजाची परिस्थिती जर बघितली तर निकोजामध्ये जवळजवळ दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत पूर्ण जाम असतंय. एखादी व्यक्ती जर इमर्जन्सी बाहेर काढायची म्हणलं तरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्या रस्त्याचा विषय ना अत्यंत गरजेचा आहे. दावा पण दिलेला आहे शेतकऱ्यांनी, तर हे होणं खूप गरजेचं आहे. एक साहेब नाही साहेब त्याच्यामध्ये रस्ता मंजूर झालेला आहे, त्यांचाही विरोध केलेला आहे. त्यांच्यावर आता कायदेशीररित्या कशा पद्धतीने करून तो आपल्याला सुरू करायचा आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि आपली सीओचा प्रयत्न करत आहेत. ते क्लिअर झालेलं आहे. पण क्लिअर झाल्यानंतर पाऊस आता कमी झाला की काम सुरू त्याला पैसे पण मंजूर झाले तर टेंडर पण झाले. सर माझा आता दुसरी गोष्ट 1 मिनिट आता जुडी आता तुम्ही त्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा ते आहे पीएमआरडीचे जे रस्ते आहेत आता एमआयडीसी आणि पीएमआरडीए मोठ्या एजन्सी आहेत. आता तुम्हाला मी सांगतो भविष्यातले तुमचे जे तिथले रस्ते आहेत तुम्ही त्या रस्त्याच्या मॉडेलमध्ये फॉर्म्युलामध्ये बदल करा आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं ना ती प्रिकास्ट रस्ते प्रिकास्ट रस्ते तुम्ही जर त्याचा टेंडर काढलं तर दर दिवसाला 50 किलोमीटर तुमचा रस्ता होऊ शकतो, 25 किलोमीटर होऊ शकतो, किती फटाफट होऊ शकतं. तुम्ही त्या मार्गावर पण जा ना जिथे इमर्जन्सी आहे, जिथे इमर्जन्सी आहे तर हे मॉडेल तुम्ही त्यात क्वालिटी पण होईल, तुमचा टाइमही वाचेल, ट्रॅफिक लाईट खुले होऊन जातील. प्रिकास्ट करून दुसरीकडून आणतात आणि डायरेक्ट तिथे बांधरून रोड बनतो. हे आपण उदाहरण मी मगाशी तुम्हाला दिलेलं आहे. आपल्या चाकण इंडस्ट्रीचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब आज सर्व अधिकाऱ्यांना बरोबर प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांना बरोबर घेऊन सर्व उद्योजक असतील, स्थानिक पदाधिकारी असतील यांना बरोबर घेऊन आज एक निर्णय घेण्यासाठी चांगली बैठक आपली या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये यापूर्वी 4-5 दिवसापूर्वी काही कंपन्यांना बाहेर जाण्याचा विषय या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण सर्वांना कळाला आणि त्या भूमिकेतून आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आमच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जरी बाईट दिल्या असल्या तरी शासनाची जबाबदारी म्हणून तात्काळ माननीय सीएम साहेब असतील, पालकमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री असतील आणि आपण उपमुख्यमंत्री महोदय असतात आणि त्याबरोबर आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब, सीओ साहेब आणि उद्योगमंत्री महोदयांना सुद्धा त्या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं, इंडस्ट्रीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि सर्वांच्या या गोष्टीचा स्थानिक विषयाचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाने उद्योगमंत्री महोदय यांनी एक उच्चस्तरीय समिती माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची नेमली आणि त्या माध्यमातून या सर्व विभागांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानं म्हणणार नाही, परंतु जिल्हाधिकारी साहेबांना आता शासनाने आदेश दिलेले आहेत की ज्याचं चुकल त्याला शासन म्हणण्यापेक्षा त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थित काम करायला आणि लोकल काम करायला सांगणे हे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे यापूर्वी किती काय या ठिकाणी समित्या झाल्या याबद्दल न बोलता
जिल्हाधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही समिती नक्कीच या ठिकाणी सर्व बाजूनी निर्णय घेईल. 2 दिवसापूर्वी त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी आढावा घेतलेला आहे, कन्सल्टंट नेमलेले आहेत आणि आज योगायोगानं माननीय उद्योगमंत्री महोदय असतील आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, VC द्वारे ते सुद्धा या ठिकाणी मीटिंगला जॉईन झालेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारे प्रत्येकाचं म्हणणं या ठिकाणी उद्योजकांचं म्हणणं ऐकून घेतलं, ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, अजून खासदार साहेबांचं म्हणणं ऐकायचंय आणि त्याबरोबरच प्रत्येकाला उद्योजकाला महिंद्रा कंपनीचे आचार्य साहेब पाठीमागे आहेत, इतरही मंडळी आहेत, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायचंय. परंतु प्रत्येकाचं म्हणणं मांडत असताना वेळ खूप लागेल आणि त्यामुळे ती वेळ लागू नये म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रत्येक शुक्रवारी कलेक्टर महोदय 4 वाजता कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी असणार आहेत. यावेळेस आपण सर्वांनी त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. या ठिकाणी बोलत असताना माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, उद्योगमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. आपल्या या माध्यमातून आपल्याला धन्यवाद देतो. परंतु चाकण इंडस्ट्री बरोबरच या ठिकाणी खेड तालुक्यात आळंदी मरकळ भागात सुद्धा 200-250 कंपन्या आहेत. तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा या आढाव्यामध्ये आपण समावेश करावा अशी या ठिकाणी मंत्री महोदय आपल्याला विनंती करतो. कारण खेड तालुक्यात पहिली MIDC तिथे सुरू झालेली आहे. दुसरा विषय असा आहे की आपल्या इंडस्ट्रियल टाउनशिपचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे. जसं आता आपला चाकणचा आराखडा आपण तात्काळ त्या ठिकाणी मंजुरी देतो म्हणून या ठिकाणी डायरेक्ट जाहीर केलं, तुम्हाला चाकणचा आराखडा या ठिकाणी तात्काळ मंजूर करणार म्हणून खेड तालुक्याच्या वतीनं आणि चाकण नगर परिषदेच्या वतीनं धन्यवादच आहे. परंतु तो इंडस्ट्रियल टाउनशिपचा प्रस्ताव शासनापुढे सादर झालेला आहे, तो मंजूर लवकरात लवकर व्हावा आणि त्या माध्यमातून आपण उद्योगमंत्री महोदय आहेत आणि उपमुख्यमंत्री महोदय पण आहेत. आता जर सांगितलं तर बरं होईल. आणि तिसरा मुद्दा साहेब असा आहे की आता ते एक उद्योजक पाण्यावर बोलायला सुरुवात केली होती, परंतु पाण्याच्या बद्दल त्यांना जास्त वेळ मिळाला नाही. या ठिकाणी MGPच्या माध्यमातून MIDCची एक पाणी योजना आहे आणि ही NGO म्हणून चाकण इंडस्ट्री असोसिएशनकडे महत्वाचा विषय, चाकण इंडस्ट्री असोसिएशनकडे ही योजना NGO म्हणून राबवत आहे. पाण्याचा दर समजा 20 रुपये असेल तर ही संघटना असोसिएशन त्या ठिकाणी कंपनीवाल्यांकडून डबल पैसे घेते आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला योग्य पाण्याचं नियोजन करून देत नाहीये, त्याचं कुठलंही ऑडिट नाहीये. त्यामुळं या संस्थेने अनेक वर्ष या MIDCच्या माध्यमातून योजना चालवली. माझं इंडस्ट्रीच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं आपल्याला विनंती असेल की ही योजना एकतर MIDC ने राबवावी किंवा MGP ने राबवावी. त्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घ्यावा. कारण अशा असोसिएशन तयार होऊन या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी सूटबूट घालून मंत्री महोदय आलेलं मागं पुढं करायचं आणि त्या ठिकाणी फायदा घ्यायचा, एवढंच आपल्याला केलेलं आहे. दुसरा मुद्दा साहेब असेल की या ठिकाणी आपल्या चाकण आणि या परिसरामध्ये आता आपण फक्त PMRD आणि आपल्या MIDCच्या रस्त्यांच्या संदर्भातच विचार केला. आता साहेबांनी मगाशी आपल्या आढाव्यामध्ये 500 किलोमीटरचं नियोजन छोट्या मोठ्या रस्त्यांचं करण्याचं या ठिकाणी आपल्या समितीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा मार्ग असतील, ग्रामीण मार्ग असतील, अंतर्गत रस्ते असतील, शिवसाहेब या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आपल्या इतर PWD अंतर्गत असणारे स्टेट हायवे असतील किंवा इतर रस्ते असतील त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा समावेश होऊन या परिसरामध्ये आणि इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये भविष्यात आपलं तळेगाव चाकण शिक्रापूरचं भूमिपूजन झाले. नाशिक फाटा ते खेडचं आता भूमिपूजन थोड्या दिवसात होईल आणि मग हे रस्ते ही कामं जर सुरू झाली असेल तर आजूबाजूला त्या ठिकाणी जे छोटे छोटे रस्ते त्याच्या दृष्ट्या अगोदरच त्या ठिकाणी समावेश करणं गरजेचं राहील. असे अनेक मुद्दे आहेत. इतर जे काही मुद्दे असतील ते कलेक्टर महोदयांचे शिवसाहेब असतील
आपले चौधरी साहेब, आयुक्त साहेब असतील यांच्याकडे आम्ही वेळोवेळी तालुक्याच्या वतीनं देऊ. आज आपण या ठिकाणी आलेला आहात तर इंडस्ट्रियल काउन्सिलच्या संदर्भात, पाण्याच्या संदर्भात या एनजीओ कडून ती योजना काढून एनजीपीकडे देण्यासाठी माझी विनंती आहे. आणि आज अनेक उद्योजक या ठिकाणी आहेत. एमआयडीसीच्या कार्यक्षेत्रामध्ये 5% जे विषय आहेत ते 5% विषय आपण मार्गी लावत असताना परिसरामध्ये इंडस्ट्रियल झोन मध्ये पीएमआरडी कार्यक्षेत्रामध्ये ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांमध्ये परवाच आपल्या आयुक्त साहेबांना मी भेटलो. त्यांनी सुद्धा सांगितलं की जे गरजेचे रस्ते आहेत ते आम्ही आयडेंटिफाय करू आणि त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण मार्ग काढू. त्यामुळे प्रत्येक अधिकारी या ठिकाणी सकारात्मक गेले 4-5 दिवस भेटी आणखी या ठिकाणी आहेत आणि त्यांना आपण सीएम साहेब, डीसीएम साहेब, पालकमंत्री महोदया, त्याचबरोबर माननीय उद्योगमंत्री, आपण सर्वांनी प्रिया करण्यापेक्षा त्यांना मुक्तपणे अधिकार दिले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. नक्कीच या ठिकाणचे प्रश्न 10 महिन्याचा आपल्या माध्यमातून मागाशी सिद्धे साहेब बोलताना 10 महिने लॉंग टाइम नाही म्हणजे आम्हाला 10 महिने म्हणजे 10 महिन्याच्या या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या खेड तालुक्यातील हे सर्व उद्योजक असतील, कामगार असेल, शेतकरी वर्ग असतील, सर्व कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील यांचं पुण्य खऱ्या अर्थानं तुमच्या पदरी पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमापूर्वी आभार मानणे योग्य नाही परंतु आपण या ठिकाणी नियोजन केलं त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण. नंतर महिंद्रा कंपनी यांना मेगा प्रोजेक्ट मधनं आपण त्यांना जमिनी दिल्या 750 एकर 700 एकर आणि त्यावेळेला त्यांनी आतमध्ये पार्किंग करायचं असं ठरवलं. आज त्यांचं पार्किंग रस्त्यावर आहे. तुम्ही किती रुंद रस्ता केला त्याच्या दोन्ही बाजूने गाड्या उभ्या राहिल्या सिंगल वाहन तर सिंगल येतात. आता हे होत नाही. त्यांनी इतर कंपन्या आपल्याला डेव्हलपमेंट केल्या पण जे त्यांच्याकडे व्हेंडर आहे त्यांचं पार्किंग बाहेर ठेवतात आणि ते आता ते जर रस्त्यावर आहे तर त्याच्यात चोऱ्या होतात, शासनाला दोष येतो, एमआयडीसी कायदा करतात. म्हणजे कंपन्यांनी सुद्धा काही गोष्टी त्यांच्या गाड्या रस्त्यावर त्यांच्या गाड्या आपण घ्या. दुसरी गोष्ट कंपन्यांचा जो कचरा आहे तो आता ते काय करतात तुम्ही पुढे घेऊन टाका ते पुढे रस्त्याला आणून टाकतात. साहेबांनी काय 8 दिवसामध्ये एमआयडीसी पीएमआरडीला जागा देतोय आणि तो प्रकल्प कंपन्यांनी सुद्धा काही गोष्टी पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट बेकायदेशीर वाहतूक साहेब मोठ्या प्रमाणात रिक्षा बेकायदेशीर रिक्षा आणि दुसरं जिल्हाधिकाऱ्यांचं वाचा जो मुद्दा सांगितलं मनापासून आभार मानतो आणि सगळ्या इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो कारण गेले अनेक वर्ष आपण या समस्येसाठी भांडतो. साहेब पॉलिसी पॉइंट ऑफ व्ह्यू एका जीआर विषयी खरं तर एक ऑब्जेक्शन नोंदवायचं होतं. 2020 चा आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एक जीआर आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीची बैठक माननीय मंत्री महोदयांशिवाय घ्यायची परवानगी नाही असा 2020 चा एक जीआर आहे. आणि त्यामुळे माननीय विभागीय आयुक्तांकडे मी स्वतः 4 वेळा अशा पद्धतीच्या बैठकीचा इंडस्ट्रीची जी काही अडचण होती ही मांडण्यासाठी आम्ही 4 वेळा परवानगी मागितल्यानंतर प्रत्येक वेळी साहेब विभागीय आयुक्तांनी जो जीआर पुढे केला की अशा पद्धतीची कोऑर्डिनेशनची बैठक कुठल्याही संसद सदस्य किंवा आमदारांना घेता येत नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती असावी या जीआर मध्ये किमान चाकणच्या परिसराच्या संदर्भामध्ये काय आपल्याला अमेंडमेंट करता येऊ शकते जेणेकरून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो इनिशिएटिव्ह सांगितला दर शुक्रवारी जी बैठक होते अशा पद्धतीच्या कोऑर्डिनेशन होती. दुसरा महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की मगाशी जो आपण नॅशनल हायवेच्या संदर्भात मुद्दा उचलला 10 हेक्टर जमिनीचं लँड ऍक्विजिशन बाकी होतं परंतु या संसद अधिवेशनामध्ये माननीय गडकरी साहेबांना भेटून गडकरी साहेबांनी स्वतः गडकरी साहेबांशी संपर्क साधला आणि 10 हेक्टरच्या लँड ऍक्विजिशनचा मुद्दा पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जी त्याची निविदा प्रक्रिया निघेल त्याचं ऍक्च्युअल काम सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब एक विनंती अशी होती की या संसद अधिवेशनामध्ये माननीय रेल्वे मंत्री महोदयांची बैठक झाली. यामध्ये आपण एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची मागणी केलेली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, कर्डे एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी, तळेगाव एमआयडीसी ते जेएनपीटी
अशी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची आपण मागणी केलेली, ज्याला माननीय रेल्वे मंत्री हे सकारात्मक आहेत आणि त्याबरोबरीनं पीएम गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून एक कार्गो टर्मिनल जो एअरपोर्ट चाकणचा गेलेला आहे त्याऐवजी आम्हाला कार्गो टर्मिनल तरी द्या, ही मागणी आपण माननीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आणि साहेब त्याला रेल्वे मंत्री सकारात्मक आहे या दोन्ही गोष्टींसाठी. तर माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, हा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जर आणखी त्याला प्रेस झाला तर ही गोष्ट होईल. दुसरी, जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आपण चाकण फेज 5च्या बाजूने जी मुंबई चेन्नई हा जो 3rd and 4th ट्रॅक जो होता, या 3rd and 4th ट्रॅकच्या संदर्भामध्ये त्याची अलाइनमेंट ही MIDC ला कशी फायदेशीर राहील, तुमच्या फ्रेट ट्रॅफिकच्या दृष्टीने कशी फायदेशीर राहील, अशा पद्धतीने आपण ती अलाइनमेंट रेल्वेकडून करून घेतलेली आहे. त्यामुळे सरकार जरी विरोधी पक्षाचा असलो तरी लोकप्रतिनिधी म्हणून सरकारच्या बाजूनं मी हे नक्की आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सगळेजण तुमच्या या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत आणि या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वेच्या बाबतीत असेल. आणि शिंदे साहेब एका शेवटच्या मुद्द्याकडे लक्ष वेधू इच्छितो की यामध्ये उरण, कर्जत, राजगुरुनगर, शिरूर या रस्त्याचा, पर्यायी रस्त्याचा जर उल्लेख झाला, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं फक्त अनाउन्समेंट केलेली आहे, पण हा जर पर्यायी रस्ता झाला तर तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरचा लोड हा खूप कमी होईल. कारण सह्याद्रीच्या घाटांमध्ये फक्त 20-25 किलोमीटरला हा घाट आहे. फक्त इथे बोरघाट म्हणजे खंडाळा ते माळशेज 60 किलोमीटर मध्ये घाटच नाहीये. त्यामुळे सगळा लोड तळेगाव चाकण शिक्रापूरवर येतो. त्यामुळे हा जर मधला उरण, कर्जत, राजगुरुनगर, शिरूर हा जर रस्ता प्राधान्याने केला गेला तर याच्यावरचा एक मराठवाड्याकडून येणारा ट्रॅफिकचा लोड हा पूर्ण कमी होईल. त्यामुळे एवढेच महत्वाचे मुद्दे होते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, पीएम गतिशक्ती टर्मिनल आणि कर्जत ते राजगुरुनगर, शिरूर हा रस्ता याचा प्राधान्याने झाला तर इतर ज्या गोष्टी आहेत त्या नक्की सॉल्व्ह होतील आणि पुणे राष्ट्रीय अवघ्या काही दिवसात सुरू होईल. धन्यवाद. चाकण आणि तळेगाव, आवाज येतो माझा? या उद्योजकांच्या, त्या भागातल्या नागरिकांच्या ज्या समस्या, रस्ते असतील, वाहतूक कोंडी असेल, पाणी असेल, ड्रेनेज असेल, इतर ज्या काही सगळ्या समस्यांच्या बद्दल जी काही चर्चा मीडियामध्ये झाली, लोकप्रतिनिधींनी देखील त्या बाबतीमध्ये निदर्शनास आणून देण्याचं काम केलं. त्यासाठी आज ही अतिशय महत्वाची बैठक या ठिकाणी होते. या बैठकी या सगळ्या समस्यांच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयाने देखील अतिशय गांभीर्याने घेतलं. त्यांनी देखील एक उच्चस्तरीय आणि समस्या निवारण समिती देखील या ठिकाणी गठीत केली. निगोजे ते मोई तो पण PMRDचेच अंतर्गत आहे, तर त्यांचं पण काम घ्यावं. म्हणजे आपल्याला बघायचा प्रश्न उद्योजकांनी अल्कालीन MNCच्या CEO नी उचलला होता, तर तेही काम फार चांगल्या प्रकारे मार्गी लागेल. त्याबद्दल पण थोडंसं आणि सकाळीच ज्यावेळी आरोग्याने आपल्याला सांगितलं होतं की राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जरी मी बैठकीचं आयोजन केलं असलं तरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे पूर्ण बैठकीला उपस्थित ऑनलाईन राहतील. आणि त्या पद्धतीनं शिंदेसाहेब जवळजवळ 2.25 तास या बैठकीला स्वतः ऑनलाईन उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय जे उद्योजकांना अपेक्षित होते, तिथल्या ग्रामस्थांना, नागरिकांना अपेक्षित होते, ते घेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा. तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. त्याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे उच्चाई परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 21 ऑगस्टपर्यंत आज बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याच्यामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. अनेक रस्ते हे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये PMRDचे रस्ते मंजूर झाले, PMRDचे मंजूर झाले, परंतु जानेवारीमध्ये टेंडर झालं आहे. आतापर्यंत
वर्क ऑर्डर देखील रस्ते सुरू झालेले नाहीत, तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर ब्लॅकलिस्टची देखील कारवाई करावी अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. अनेक रस्ते नव्यानं करण्याच्या संदर्भातले प्रस्ताव होते, ते नव्यानं करण्याचे MMRDAचे प्रस्ताव देखील माननीय शिंदे साहेबांनी आज मान्य केले. आपल्याला बघितल्यानंतर घनकचऱ्याचा प्रश्न होता, कचऱ्याचा प्रश्न होता. त्या कचऱ्यासाठी MIDC कडनं जागा लागणार होती. ती MIDC जागा आम्ही 8 दिवसात त्यांना देतोय आणि PMRDA तोपर्यंत त्याच्यावर घनकचऱ्याच्या प्रकल्पाचं टेंडर देखील काढतोय. तिसरा महत्त्वाचा विषय, ज्या कंपन्या 700 एकर 800 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी स्थापित झाले आणि त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये असं म्हटलंय की त्यांच्या इकोसिस्टीमचं ट्रॅफिक असेल किंवा रॉ मटेरियलचं ट्रॅफिक असेल किंवा त्याचं पार्किंग असेल, हे आम्ही आमच्या जागेमध्ये करणार आहोत. तर ते देखील पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ते ट्रॅफिक हे त्यांच्याकडेच गेलं पाहिजे. आपल्या रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती अशी आहे जी समाधानकारक आहे की 3 मीटर डाव्या बाजूला आणि 3 मीटर उजव्या बाजूला आम्ही अजूनही रस्ते वाढवू शकतो, अशा पद्धतीची रचना पूर्ण या चाकण विभागातली आहे. तर ते देखील 3-3 मीटरचे रस्ते वाढवण्याचा निर्णय आज आम्ही या बैठकीमध्ये घेतला. त्याच्यानंतर काही सबस्टेशनला जागा पाहिजे होती, त्या सबस्टेशनला देखील जागा देण्याचं काम आता MIDC करणार आहे, ते देखील 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू. ज्या हेवी व्हेकल्स या रस्त्यावर उभ्या केल्या जातात त्यांच्यासाठी ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं पूर्ण होईपर्यंत आमच्या MIDCच्या ज्या ओपन स्पेस आहेत त्या देखील जागा देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला. सकाळी जो मला प्रश्न विचारला होता की MIDCनं खड्डे भरण्याचं काम सुरू केलंय, तर त्याच्यामध्ये फक्त मी करेक्शन करतो. तो 59 कोटीचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं मंजूर झालेला आहे. जानेवारीमध्ये त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे. कदाचित मी येणार म्हणून त्यांनी खड्डे भरायला सुरुवात केली असेल, परंतु तो MIDCचा नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. हे मी का सांगतो, जसं मी आज MIDCचा नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे असं सांगतो, असंच अधिकारी सांगत हे सगळं वातावरण चिघळलेलं आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना कमिटीचं अध्यक्ष केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या एजन्सीकडनं काम करून घ्यायचं आहे त्या एजन्सीकडनं काम करून घेण्याचे अधिकार देखील त्यांना दिलेले आहेत. एखाद्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या वेळेमध्ये काम झालं नाही तर त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील अधिकार त्यांना दिलेले आहेत. ट्रक टर्मिनल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. MIDCनं हॉस्पिटलसाठी देखील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे, जिथं जिल्हा परिषद RH अत्याधुनिक हॉस्पिटल तिथं बांधणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आज आम्ही करण्याचा निर्णय घेतोय. याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा एक विषय होता, तर पाणी पुरवठ्याच्या विषयाला देखील जलजीवन मिशनच्या पुढच्या आठवड्यामध्ये माननीय पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे स्वतः चाकणमध्ये येतील, अधिकाऱ्यांची बैठक घेतील, उद्योजकांबरोबर बैठक घेतील आणि उद्योजकांना जलजीवन मिशनमधनं नक्की काय पाहिजे ह्याच्यावर ते देखील निर्णय इथून घेऊन जातील, ही देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. आता इन्फ्रास्ट्रक्चर, रोड वायडनिंग, त्याच्यानंतर खड्डे, त्याच्यानंतर जागा ॲक्विएशन, हे सगळे प्रश्न आजच्या बैठकीमध्ये आम्ही निकाली काढले. महिंद्राकडच्या रस्त्याचा जो एक विषय होता, 4 शेतकऱ्यांनी तो रस्ता अडवलेला होता आणि काही रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनी जी आडकाठी केलेली होती त्या सगळ्यांचे पैसे आम्ही कोर्टात भरण्याचा निर्णय घेतलाय. कोर्टामध्ये भरून कंपल्शन ॲक्विएशन करण्याचा निर्णय घेतलाय आणि ज्यावेळी त्यांना शेतकऱ्यांना आवश्यक असेल पैशांची त्यांनी कोर्टामध्ये जावं आणि ते पैसे घ्यावे. काही शेतकऱ्यांच्या काही गैरसमजातनं अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्या देखील आम्ही दूर करू. दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या MIDCच्या संदर्भात दर शुक्रवारी जसा जनता दरबार भरतो तसा आता जिल्हाधिकारी देखील दरबार करतील, अशा पद्धतीची रचना आपण तयार केली. आणि मी देखील सांगितलं की फक्त हा मर्यादित चाकणपुरता विषय नाही, तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या MIDCs आहेत, तर 2 महिन्यातनं 1 दिवस पूर्ण हा फक्त आणि फक्त पुणे जिल्ह्यातल्या MIDCसाठी आणि उद्योजकांसाठी देण्याचा देखील मी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे असंख्य गोष्टींवर चर्चा झाली, असंख्य शेतकऱ्यांच्या गोष्टीवर चर्चा झाली. पण ह्याचा सगळ्यातलं महत्त्वाचं सार काय होतं, या बैठकीला खासदार अमोल कोल्हे साहेब देखील उपस्थित होते आणि काळे साहेब देखील उपस्थित होते. म्हणजे एखाद्याला जर विधायक काम करायचं असेल, लोकांच्या मागे उभं राहायचं असेल, नौटंकी करायची नसेल, तर अशा मिटिंगला येऊन ते स्वतःचे मुद्दे मांडू शकतात. राजकारण बाजूला ठेवून हा एक नवा सिद्धांत अमोल कोल्हे आणि बाबाजी काळेंनी आज अनेक लोकांना घालून दिला आहे. कदाचित या सिद्धांतानंतर तरी काही लोक सुधारतील हा माझा विश्वास आहे. मला राजकारणावर काही बोलायचं नाही, परंतु जे काही घडलं कालपर्यंत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या
चाकण MIDC मध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर खासदार अमोल कोल्हेंची उपस्थिती होती आणि बाबाजी काळेंची होती. त्याच्यामुळे त्या प्रश्नावर आता मला काही बोलायचं नाही. आता मला विधायक प्रश्नावर जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही जर मला विचारलं तर अजून माझ्याकडनं काही जर राहिलं असेल तर त्याच्यावर मी चांगलं अजून उत्तर तुम्हाला देऊ शकेन. आमच्याकडे 2 कॅमेरे सुरू होते, तर मला माहित नाही तुमचे होते की आमचे होते. आमचे होते. सगळं रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवून देतो. आमची 2.5 तासाची जी चर्चा झालेली आहे ती सगळीच्या सगळी 2.5 तासाची मी चर्चा तुम्हाला पाठवतो. कोणाच्या सुपीक डोक्यातनं 20 इथले स्थलांतरित होणार आहे हे आलं, हे आमच्या 2.5-3 तासाच्या मिटिंगमध्ये 2.5-3 सेकंद देखील याच्यावर चर्चा झाली. रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये कुठेही आमचा प्लांट सोडून आम्ही दुसरीकडे जातोय अशी कुठेही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा झाल्या त्या अतिशय सकारात्मक झाल्या आणि त्या मिटिंगमधनं मला असं कळलं की या 3-4 वर्षामध्ये दरवर्षी 30% इंडस्ट्री या चाकण आणि पुणे परिसरामध्ये वाढते. हे मला त्या असोसिएशनच्याच लोकांनी सांगितलं. मेजर समस्या आहेत ना, याच मेजर समस्या आहेत की पुण्यामधला असलेला कामगार हा इथं पोचायला किंवा अधिकारी पोचायला 1.5-2 तास किंवा 2.5 तास लागतात. मार्काला यायला वेळ लागतो. त्याच्यावर मी आज अजून एक धोरण त्यांना सांगितलं की ज्या इंडस्ट्री इथं आहे त्यांनी जर क्लस्टर केलं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना देखील MIDC जागा देईल अशा पद्धतीचं देखील धोरण आपण घेतलं. आणि हे धोरण काय फक्त चाकण, रांजणगाव, तळेगाव, खेड, आळंदी ह्या MIDC साठी नाही, तर हे जे धोरण आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू. साहेब विषय असा स्थानिक प्रश्न आहे की कुठच्याही आरोला, कुठच्याही सीओला, कुठच्याही चाईल्ड सीओला अजिबात भेटावं लागत नाही. मिलाप नावाचं हे अतिशय चांगलं ॲप आम्ही आणलेलं आहे. त्या मिलापमध्ये जरी आपण इथे बसला आणि तुम्ही जर DPR तिथे सबमिट केला आणि शनिवारी शुक्रवारी तो सबमिट केला तर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही बसल्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर त्याची ऑफर लेटर किंवा कम्फर्ट लेटर येतं. आणि अशी जर अल्ट्रा मेगा प्रोजेक्टची कंपनी असेल तर थेट त्यांचं दालन हे प्रधान सचिवांच्या इथं आहे. प्रधान सचिवांकडे जाऊन त्यांनी MOU करावा. MOU करून त्यांनी DPR सादर करावा. ते A मध्ये आहेत, B मध्ये आहेत, C मध्ये आहेत, D मध्ये आहेत की D+ मध्ये आहेत. अशा पद्धतीचा इन्सेंटिव्ह दान आम्ही ऑफर करतो. मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी आहे. त्या सब कमिटीमध्ये जाऊन त्यांना आम्ही त्याच्यामध्ये डिस्काउंट, कन्सेशन, इन्सेंटिव्ह देतो आणि त्याच्यानंतर ती इंडस्ट्री येते. त्याच्यामुळे कदाचित इंडस्ट्री लिस्टचा कदाचित गैरसमज झाला असेल की कोणाला तरी भेटावं लागतं. अजिबात भेटावं लागत नाही. थेट त्यांना MOU करायचा असेल तर मला भेटायला सांगा. पुढच्या 8 दिवसामध्ये MOU करू. पण शिर्डीमध्ये जागा दिल्यानंतर तिथं प्रोजेक्ट हा ताबडतोब उभा राहिला पाहिजे. कारण शिर्डीचं एवढं पोटेन्शियल इंडस्ट्रीचं आता वाढलेलं आहे की एका वर्षामध्ये 35 लाख स्क्वेअर फीटची इंडस्ट्री त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे डिफेन्सवरची. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या टेक्निकली आहेत. आता काही मंडळी म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला तर NOC मिळते, ROकडे अर्ज केला तर NOC मिळते. या सगळा गैरसमज आहे. या महाराष्ट्रातल्या बंद झाल्या म्हणून सांगितलं जातं. तसंच 34,200 कंपन्या दिल्लीच्या बंद झाल्या. त्याच्यानंतर 12,000 कंपन्या तामिळनाडूच्या बंद झाल्या. 14,000 कंपन्या, 11,000 कंपन्या गुजरातच्या बंद झाल्या. आणि अजून 5-6 राज्यातल्या 45,277 हा आकडा तुम्ही मुद्दाम बघा या बंद झाल्या. ही बंद होण्याची प्रोसिजर आहे. पण त्याच कालावधीमध्ये 6 जून 2026ला ज्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कंपन्या वर्षभरामध्ये स्थापन झाल्या त्यांची संख्या 3 लाख आहे. दिल्लीची 2 लाख आहे आणि उत्तर प्रदेशची 1 लाख आहे. व जर कंपन्या 36,000 बंद झाल्या ते ठीक आहे, त्या काही कारणामुळे झाल्या असतील, त्याचा काही टर्नओव्हर 0 पण आहे. पण त्याच्या अगेन्स्ट 3 लाख परत सुरू झाले ना. त्याच्यामुळे भारतामध्ये नवीन कंपन्या सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.